नमस्कार, आप देख रहे हैं आपका अपना डिजिटल मीडिया मन की आवाज ज़हीर खान के साथ। शुभ 16व्या वर्षात नमस्कार, मन की आवाज़ चैनल में आप सभी दर्शकों का बहुत बहुत स्वागत है। आप देख सकते हैं मेरे सामने ये टीम है, महिला मंडल की जो टीम है, और यहाँ पे शिव जयंती का जो प्रोग्राम लिया गया था, मैं उसके विषय में आया हूँ। बात करेंगे यहाँ पे महिला अध्यक्ष से। कैसा लगा आज का प्रोग्राम, यहाँ पे कैसा रहा? बहुत अच्छा हुआ, सबका अच्छे से सहकार हुआ, सबने हेल्प की, बाकी सब कुछ अच्छा। और हमारा ये पहला ही प्रोग्राम था जो बहुत अच्छे से हुआ। मैं हिरकनी महिला मंडल की अध्यक्ष हूँ। आप क्या कहेंगे? नमो बुद्धाय, जय भीम। मैं खुशी के मौके पे कहना चाहता हूँ कि आज रयतेचे राजे हिंदवी स्वराज्य शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे। या जयंतीनिमित्त आम्ही श्रमजीवीनगर उत्सव समितीच्या वतीने पहिल्यांदाच शिवजयंतीचा सण साजरा करत आहोत। पण ह्या साजरा करत असताना जो प्रतिसाद आमच्या श्रमजीवीनगर, महात्मा फुले नगर आणि सर्व वस्तीमधून जो प्रतिसाद मिळाला आहे, खरोखरच सांगतो की खूप वाखाणण्याजोगासारखं आहे। आणि असं सहकार्य आम्हाला पुढील कार्यक्रमासाठी लाभेल असे मी आशा बाळगतो। आणि ह्या शिवजयंतीच्या सर्व रहिवाशांना आमच्या हिरकणी मित्रमंडळ, महिला मंडळ, समतुल्य मंडळ आणि मातोश्री रमाबाई सभेच्या वतीने हा शिवजयंती साजरा केला गेला आहे। तरी माझ्या वतीने आणि माझ्या सर्व मित्रमंडळीच्याकडून जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। नमो बुद्धाय। महिला अध्यक्ष होने के नाते मैं आपसे ये पूछ रहा हूँ, जैसे कि ये पहला प्रोग्राम आपने लिया, इसके आगे और आपका मतलब क्या प्लान है आगे महिलाओं के लिए, और क्या क्या प्रोग्राम आप लेने की सोच रहे हैं? हम सभी प्रोग्राम यापुढे जेवढे हे जयंती येतात सगळ्या काय आम्ही असेच हे करू। आता जे आमचं जे मंडळ आहे ते नवीन आम्ही सुरुवात केलेली आहे, पण सगळ्यांच्या सहकार्याच्या मतीने हाच आमचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडलेला आहे। यापुढे सगळ्यांच्या सहमतीने आम्ही असंच आमचा कार्यक्रम वेगवेगळे सण वगैरे असतात ना, नेत्यांच्या जयंती वगैरे सगळं काही आम्ही व्यवस्थित असंच करणार। फक्त सगळ्यांची सहमती आम्हाला पाहिजे आणि हा आमचा पहिलाच कार्यक्रम, सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केल्याबद्दल सगळ्यांचा धन्यवाद। हा आमचा पहिलाच उत्सव आहे श्रमजीवी नगरमधला शिवाजी महाराजांची जयंती, आणि हा इथून पुढे आम्ही असाच साजरी करूया। सगळ्यांनी प्रोत्साहन दिल्याबद्दल धन्यवाद। हमारे यहाँ बहुत अच्छा पहले टाइम ये जयंती मना रहे हैं, इसलिए हमको बहुत अच्छा और खुशी की बात है। आमची तर पहिले टाइम हा फेस्टिवल झालेला आहे, म्हणजे आम्हाला खूप आम्ही एन्जॉय पण केलंय, म्हणजे खूप मजा आली खूप, आणि ह्यापुढे पण आम्ही करणार। आम्हाला सगळ्यांनी सहकार्य केलं कार्यक्रम करण्याबद्दल। आमचा पहिलाच कार्यक्रम आहे आमचा। सगळ्यांनी आम्हाला, म्हणजे आमच्या वस्तीतल्यांनी, बाहेरच्यांनी सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलं, त्याच्याबद्दल आम्ही धन्यवाद। नमस्कार, हमारे चैनल में आपका बहुत बहुत स्वागत है। सबसे पहले तो हमारे चैनल को आपके फाउंडेशन का नाम बताइए, और जो आज यहाँ पे संयुक्त जयंती जो रखा गया है, कैसा लगा आज यहाँ पे जो पब्लिक का उत्साह? आज हमारे श्रमजीवी नगर में शिव जयंती बड़ी उत्साह से साजरी की गई है। इसमें समतुल्य फाउंडेशन और हिरकनी महिला मंडल, इन्होंने बहुत ही अच्छी तरह से कार्यक्रम का नियोजन किया।
लेजिम का कार्यक्रम हुआ, डांस हुआ, उसके बाद प्रबोधन का कार्यक्रम हुआ। इसी तरह से हम हर साल में जयंती उत्सव मनाएंगे और एक समाज में श्रमजीवी नगर में या 151 में एक नया विचार पेरने का काम करेंगे। मैं देख रहा हूँ क्या मैसेज देना चाहेंगे जो भी आपको फाउंडेशन ने जो सपोर्ट किया? यहाँ पे जिन्होंने भी हमें सपोर्ट किया है फाउंडेशन ने, महिला मंडल हो, ग्रुप हो या फ्रेंड्स हो या बॉयज़ हो, ये सभी लोगों का मैं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करता हूँ, क्योंकि यहाँ पे आज के डेट में पहली बार शिव जयंती निकाली गई है। ये जो भारत में जो जातिवाद का जो नारा चालू है, वो लोग को एक उत्तर मिला है कि यहाँ पे भेदभाव नहीं चलेगा, ओनली चलेगी अपनी जो शिवाजी महाराज के विचार है, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के विचार है, वही विचार पे हम चलेंगे और नेक्स्ट टाइम इसी विचार के लोगों को पकड़ के हम कार्यक्रम पूरा करेंगे। राजू थोरा जी की एंट्री हुई है, बात करेंगे उनसे। सर क्या कहेंगे आज के बारे में, जैसे इतना शानदार यहाँ पे जो उत्सव लिया गया? आज शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सव आज वार्ड क्रमांक 151मध्ये श्रमजीनगर जयंती उत्सव हे आज साजरे करीत आहेत आणि आपले संतोष मस्के यांची पुरी टीम आणि हिरकणी मित्रमंडळ, मातोश्री रमाबाई सेवा संस्था आणि संकुल फाउंडेशन या महिलांच्या वतीने आज या श्रमजीनगर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्सव मोठ्या थाटामाटाने साजरे होत आहे। कारण छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी 18 ऑगस्टमध्ये जातीला घेऊन आपलं स्वराज्य उभं केलं आणि रयतेचं राज्य हे काय दाखवून दिलं आज, म्हणून या महाराष्ट्राचे नव्हे तर पुरे हिंदुस्थानाचे कुलदैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण महाराष्ट्राभरात नाही तर पुरे हिंदुस्थानामध्ये यांची आज जयंती साजरी होत आहे। आणि छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी एक संदेश दिला की आपल्याला रयतेचं राज्य कसं असतं, रयतेचं राज्य आणि जनतेचं राज्य हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला दाखवून दिलं आणि त्यांच्या न्यायापुढं सर्वांना समान अधिकार हे तेव्हापासून चालू आहे की सर्वांना समान अधिकार मानवला भेटला पाहिजे। तेच आता परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये लिहिलेलं आहे की सर्वांना समान अधिकार। त्यांच्या या आदर्शाने आज बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं त्यामध्ये हा कलम आहे की संविधान सर्व नागरिकाला समान अधिकार, हेच छत्रपतीचा आदर्श आहे। तेच आदर्श आपण सर्वांनी घेतला पाहिजे। सर्वांना एकजूट म्हणून मानव हा धर्म सर्वात मोठा धर्म आहे, तोच आपण केला पाहिजे। म्हणून या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो आणि या श्रमजीनगर जयंती उत्सव या मंडळाचा आम्ही आभार व्यक्त करतो। आम्हाला जयंतीला बोलवलं त्याला खूप खूप आभार, धन्यवाद। मैम आपकी भी उपस्थिति है यहाँ पे, क्या कहेंगे आज के जो जयंती उत्सव लिया गया है? यहाँ पे शिवाजी महाराज आज 19 फेब्रुवारी या दिवशी शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव साजरा केला जातो। ठिकठिकाणी त्यांचा जन्मोत्सव साजरा केला जातो। तर आज इथे संयोजक हिरकणी महिला मंडळ यांच्यातर्फे जो हा शिवजयंतीचा कार्यक्रम साजरा केला गेला आहे तो खूपच छान साजरा केला गेलेला आहे आणि या कार्यक्रमाला आम्हाला बोलवलेला आहे, त्यामुळे मी धन्यवाद मानते या सगळ्यांचे। आणि हा जो कार्यक्रम केलाय खरंच खूप छान। आज या इतिहासाची आठवण म्हणून जे महिलांनी लेझिम खेळले, परत शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा केला, त्यांना पाळण्यामध्ये घालून हे दाखवून दिलं आज की आजचा दिवस किती महत्त्वाचा आहे। मी खरंच धन्यवाद मानते या सगळ्यांचे। जय भीम, जय महाराष्ट्र। घ्या आपले समतुल्यचे